श्रीमश्चक्रधरा शनि श्रुतिवचा पीयूषपूर्णप्रपा पातोदपतिपान्तमन्तरपरि शान्तश्च लोकस्य या स्फूर्जितभीमभवाटवी समतटा स्तं नागदेवं सदा सारासारविचारसुन्दरगिरां पारं गतं नौम्यहम्। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत प्रणाम। आपल्याला परमेश्वर कळण्यासाठी त्या परमेश्वराची भक्ती करावी लागते, त्या परमेश्वरावर श्रद्धा ठेवावी लागते आणि आपले मन त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हावे लागते। परमेश्वराला भक्ती कशी पाहिजे? एकनिष्ठ पाहिजे। आपल्याला एकनिष्ठ भक्ती करावी लागते आणि तो परमेश्वराची भक्ती करण्यासाठी आपल्याला त्या परमेश्वरावर भाव ठेवावा लागतो आणि तो भाव कसा पाहिजे? तो आपल्याला शुद्ध पाहिजे। भेसळीचे पदार्थ आम्हाला जमत नाहीत, आम्ही खात नाहीत, तर परमेश्वर भेसळीचा भाव कसा खाणार? डाळ्यात चरबी असली तरी आम्हाला आवडते, पण देवाला ही भेसळ चालणार नाही, कारण तो कधीच अडचणीत नसतो किंवा त्यांच्यावर कुणाचे दडपण नसते। देव भावाचा नाही कुणाच्या बापाचा। आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे देवाची साठेबाजी करणारा व्यापारी अजून पैदा झाला नाही, त्यामुळे त्याचा भाव कधीच वाढला नाही। देवाची साठेबाजी करणारा व्यापारी अजून तर झाला नाही, त्यामुळे त्याचा भाव कधीच वाढत नाही। कितीतरी युग गेले पण देवाचा भाव कधीच वाढला नाही। या जगामध्ये नाना वस्तू मोजण्याचे निरनिराळे माप आहेत। पाणी लिटरने, जमीन मीटराने, सोने तोळ्याने, लाकूड घनफुटाने, माणसाची उंची इंचाने, धान्य किलोने मोजतात। आमच्याकडे हजारो मापदंड आहेत। आज माणसाने पृथ्वी सूर्यामधला अंतर मोजला, हिमालयाची उंची मोजली, पृथ्वीचं वजन, सूर्याचा सूर्यप्रकाश, हे सगळं अशक्य होतं पण ते माणसाने शक्य केलं। पण कुठल्याच मापाने परमेश्वर मोजला गेला नाही। परमेश्वर हा इंद्रियाचा विषय नाही, तो डोळ्याने दिसत नाही, स्पर्शाने जाणवत नाही, कानाने ऐकू येत नाही आणि जीवा नासिकेचाही तो विषय नाही। परमेश्वराला फक्त फूल वाहूनही भक्ती व्यक्त करता येते, आपली भावना व्यक्त करता येते, फक्त ते अंतःकरणातून असायला हवी। लीला चरित्रामध्ये साधाने परमेश्वराला रिंगणीची फुले वाहिली होती, पण तिचा भाव इतका श्रेष्ठ होता की परमेश्वर स्वतः तिची प्रशंसा करतात आणि परमेश्वर देव म्हणतात, बाई सुवर्ण पुष्पे देवी पूजित आहे, अहो तुम्ही आमची सोन्याच्या फुलाने पूजा करीत आहात। कितीही गरीब मनुष्य असला ना तरी देवाची उपासना करू शकतो, देवाला आपली भक्ती, आपली भावना समर्पण करू शकतो। इतका देव सोपा आहे, पण आपल्याला तो परमेश्वर समजला का? एका ब्राह्मणाची 4 मुले वेद अभ्यास करून घरी येतात। ब्राह्मण त्याला समोर बसवून पहिल्या मुलाला विचारतो, किती वेदाचा अभ्यास केला? तो म्हणाला, 1 वेदाचा। परमेश्वर कळाला का? बाप मुलाला प्रश्न विचारतो, तुला परमेश्वर कळाला का? मुलगा म्हणतो, हो। बाप पुन्हा विचारतो, कसा आहे परमेश्वर सांग, त्याचं वर्णन कर। तो मुलगा म्हणतो, सुख करता, दुःख हरता, अव्यक्त निराकार। बाप म्हणाला, गप्प बस। बापाने दुसऱ्या मुलाला विचारलं, त्याचा 2 वेदाचा अभ्यास झालेला होता, त्याने त्याच प्रश्नाचं उत्तर पुरुष सूक्त म्हणून दिलं। बाप म्हणाला, पुरे। बापाने तिसऱ्या मुलाला प्रश्न विचारला, त्याने 3 वेदाचा अभ्यास केला होता। प्रश्न तोच, परमेश्वर कळाला का? विष्णू सहस्र नाम म्हणून खुलेसावर सांगितलं। बाप म्हणाला, पुरे। परमेश्वर तिघांनाही कळाला नाही। शेवटी तोच प्रश्न 4थ्या मुलाला विचारला, त्याचा 4 वेदाचा अभ्यास झाला होता। प्रश्न तोच, परमेश्वर कळाला का? मुलगा अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाला, चांगलाच कळाला। बाप म्हणाला, वर्णन कर। मुलगा गप्प बसला। बापाने पुन्हा विचारलं, खरंच कळाला का? मुलगा म्हणाला, हो। परत तो बाप म्हणतो, सांग। पुन्हा तो मुलगा गप्प बसला। तिसऱ्यांदा त्या बापाने त्या मुलाला प्रश्न विचारला, परमेश्वर तुला कळाला का? उत्तर दे। तिसऱ्या वेळेसही उत्तर देताना त्या मुलाने मौनच धरलं, तो गप्प बसला आणि त्या विद्वान बापाने पाठीवर शब्बासकीची थाप मारून म्हटलं, शब्बास बेटा, अचूक उत्तर दिलं। दुसरी मुले म्हणाली, बाबा
आम्ही सर्वांनी परमेश्वराचं वर्णन केलं आणि तो तो तर एकही शब्द बोलला नाही. व शाबासकी त्याला. हे कसं? विद्वान बाप म्हणाला, त्यानं खरं उत्तर दिलं आहे. परमेश्वराचं वर्णन शब्दात होऊच शकत नाही. तो शब्दात सापडत नाही. तो व्याकरणाचा विषय नाही, तो अंतःकरणाचा विषय आहे. अंतःकरणातील अनुभूती अनुभवाने अनुभवायची असते, शब्दाने सांगता येत नाही. जो वेद तर्क चतुर आगम योगशास्त्रा षडू दर्शना किंवा न कळे परमात्मा. संसारात बारीक सारीक गोष्टी आपल्याला कळत नाही. आपण सारखं फसत राहतो. भावाचा अभाव कळत नाही, अभावाचा भाव कळत नाही. माणसाला माणसाचा स्वभाव कळत नाही आणि परमेश्वर कसा कळेल? भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, नमे विदु सुरगना प्रभवम न महर्षे अहमादिही देवानाम महर्षी नामचं सर्वस्व. देव म्हणतात, तुमच्या ऋषींना तुमच्या देवांना कुणालाच मी कळत नाही व तुम्हालाही कळणार नाही. हा श्लोक ऐकून आपल्याला मोठा धक्काच बसतो. आपण हताश होतो. मन म्हणतं, किती कठोर झाला श्री देवा. आई पण बाळाला कळत नाही, पण ती बाळाभोवती असते. बाळाला बोलता येत नाही, पण त्याला आईचं अस्तित्व सतत जाणवत असतं. आणि तू तर चराचराला व्यापून उरला आहे व आम्हाला तुझ्या अस्तित्वाचा साधा स्पर्शही होत नाही. जे कळतच नाही त्याच्यावर प्रेम तरी कसं करावं? तुला ब्रह्म, वरून अग्नी, रुद्रात्री स्तवन करतात, योगी ध्यान करतात, पण तुला जाणत नाहीत. आम्ही तर सामान्य जीव. तुम्ही म्हणण्याप्रमाणे क्लेशकारक असलेली निराकाराची उपासना तरी कशी करावी? आमचं प्रत्यक्ष प्रमाण आम्हाला इथंच फसवतं. सरळ दिसणारी काठी पाण्यामध्ये वाकडी दिसते. पाण्यातल्या माणसाचं प्रतिबिंब उलटं दिसतं. पळत्या रेल्वेतून स्थिर झाडं पळताना दिसतात. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं आम्हाला दिसतं. पण असं स्वतःच्या बेबीमध्ये कस्तुरी असूनही जीवघेणी धावपळ करणाऱ्या हरणासारखं कितीतरी धावायचं. अर्जुनाला जेव्हा देव कळाला होता तेव्हा परमेश्वर श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात, नाहम वेदेन तपसा न दानेन न चेज्जया शक्य एवं विधो दृष्टवानसी माम यथा. म्हणजे भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे माझ्या या रूपाचे तुला दर्शन घडले तसे दर्शन होण्याकरता कितीही वेदाचं अध्ययन केलं, कितीही तप केलं, कितीही यत्न केले तरीही शक्य नाही. ध्यान केले, कितीही यत्न केले, कितीही तप केले तरीही हे दर्शन शक्य नाही. तर मग या कशाने होते? हे दर्शन कशाने शक्य आहे व अन्य उपायाने केवळ दर्शनच शक्य आहे काय? असं आपल्याला वाटणं स्वाभाविकच आहे. पण न दिसणारं गुपित हस्तगत करताच येत नाही का? येतं ना. न दिसणारं सारं विश्वरूप अर्जुनानं पाहिलंच ना. कुणाच्या मनातलं गुपित प्रेमाने हस्तगत करता येतच की. भगवंत पर्याय सांगतात, भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेव विदुर्जन ज्ञातुम दृष्टं च तत्वेन प्रवेष्टुं च परंतप. इथे श्रीकृष्ण भगवान म्हणतात, जो कोणी माझी अनन्य भक्ती करेल, आपले मन इतर देवी देवताकडे काढून त्यांची कामना न करता जो फक्त एकनिष्ठ भक्ती करेल, त्याला यथार्थ ज्ञानदर्शन व शेवटी त्या स्वरूपाची प्राप्ती पण शक्य आहे. त्याला प्रेमाने साथ घालणं आपल्या हातात आहे. आपण त्याला दिसतो, तो आपल्याला पाहतो. आपल्याला तिकडे जाता येत नाही, पण तो आपल्याकडे येतो. आपली भावना त्याला कळते. तो सर्वज्ञ आहे व सर्व अधिकारी असलेला जीवाचा तो अधिकारही आहे. मानव निर्मिती देवतेकडून तो दाखवता येत नाही. एवढ्या परमेश्वराशी सख्यत्व जोडलं की तोच स्वतःला दाखवतो. एवढं बोलून मी थांबते. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.